पिंजरा पिंजरा रे. अक्कांचा मेसेज. नारायणीच्या मुलाचा बाप कोण आहे? असा मेसेज मला का पाठवला? ही लगेच जाऊन काहीतरी बोलली असणार. नारायणी पण ना. जाऊ दे, सरळ कॉलच करतो. आपल्याला काय टेन्शन आहे. काका काय करणार होतो आपण? नंतर कधी ना कधी कळणारच होतं हे. तोपर्यंत मेसेज खेळूया. पण भाऊजी कधीपर्यंत? नाही, आता आपल्याला काहीच करायची गरज नाही. जे काय करायचंय ना त्या मोबाईल कर. आता बोलता येत नाही, उत्तर पाठव. आत्ता बोलू शकत नाही, मेसेजचा रिप्लाय कर. आता मी काय सांगू तिच्या मुलाचा बाप कोण आहे? वीर नाही एवढं नक्की, बाकी मरू दे. नाही हेच टाईप करतो. काय व्हायचं ते होईल. काका काय झालं? कोणाचा मेसेज आहे? नारायणीच्या मुलाचा बाप नारायणीलाच माहिती आहे, पण तो वीर नाहीये एवढं नक्की. मला वाटलंच होतं काका, हा माणूस आहे ना सगळं घडवून आणतोय. आधी फक्त कानाखाली मारली होती, आता समोर येऊ द्या. नाही ना त्याचा जीव घेतला मी. आनंदी शांत, असं काही करणार नाहीयेस. अगं त्याचा जीवच घ्यायचा असला असताना तर मी कधीच घेतला असता. एवढा न्यायनिवाडा नसतो करत बसलो. भाऊजी पण आता आपल्यालाच काहीतरी पावलं उचलायला हवीत ना. वहिनी, हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये. अतिशय विचारपूर्वक चाली खेळल्यात त्याने. आपण हे उत्तर तसंच द्यायचंय त्याला, पण अक्काला याची चाहूल सुद्धा लागतं कामा नये. काय करताय गोरा काका? मेसेज डिलीट करतोय. का? कारण अक्काची चाल आपल्याला तिच्यावरच उलटवायची आहे ना. हे असे लपून छपून वार करायचा स्वभाव नाहीये माझा. एक गाव दोन तुकडे हीच सवय. काका पण अक्का आणि नारायणी काय सरळ डोक्याची माणसं आहेत का? सगळं व्यवस्थित होईल ना? खरं तर आता कबीर अडकला. कसलाही गाजावाजा न करता या गावातून त्याला हाकलवून द्यायचं. आपल्याला हे तर कळलं की वीर निर्दोष आहे. आता हा शोध लावायचा आहे की नारायणीच्या मुलाचा बाप कोण. आपल्याला आता जे काही कळलंय ना ते अक्का आणि नारायणीला कळता कामा नये, कारण त्या सावध होतीये. आणि कबीर या गावातून गेला एवढंच गावकऱ्यांना कळेल, पण तो का गेला, कसा गेला हे कळणार नाही आणि आपण ते कळूही द्यायचं नाही. कळलं का रे? जा, हा मोबाईल देऊन अक्काला दे. सगळ्यांनी माझा चेहरा एकदा बघून घ्या. म्हणजे काय की अक्कांनी मारल्यानंतर माझा चेहरा तुम्हाला बघण्यासारखा राहणार नाही. फोन हातात नसला ना की पंचायत होते, हरवल्यासारखं वाटतं. किती वेळ झाला, कुणाकुणाचे फोन येऊन गेले असतील. महत्वाचे फोन यायचे होते. नारायणीने फोन केला असेल कदाचित. आणि काय करू मी? पंढरीने फोन का चोरला असेल? का म्हणजे आता कळणार नाही असं होऊ शकतं का? पण नाही, त्यांनी चोरला असणार. नाही तर इतका वेळ कुठे गायब गेलाय, कुठे गेलाय तो माझा फोन घेऊन? मला ना या पंढरी एकदा समोर.
अक्का तुमचा फोन चुकून चुकून मी माझा समजून घेऊन गेलो. का चोरलास माझा फोन? काय गरज होती? अक्का अक्का मी कशाला चोरी करेन आणि आणि इतके वर्ष मी इथे काम करतोय, मी इथल्या एकही गोष्टीला हात लावला नाहीये. बस आजकाल जरा जास्त चुरू चुरू बोलायला लागलायस तू आणि घरातल्या कुणाची भीती नाही राहिली तुझ्या मनात. मला सांग, इतका वेळ माझा फोन घेऊन कुठे गायब झाला होतास? कुठे गेला होतास? अहो अक्का अक्का मला वाटलं की तो माझाच फोन आहे म्हणून मी तो फोन घेऊन गेलो आणि 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 त्या गोरख काकांचं पण काम होतं बस अजून एक खोटं बोलू नकोस. तू गोरखच्या कामासाठी बाहेर गेला नव्हतास. तसं असतं तर मगाशी गोरखने मला सांगितलं असतं. कुठे गेला होतास? बोल. अक्का ते ते विसरले असतील. बस निघ, बाहेर निघ. पुन्हा तुझं थोबाड मला दाखवू नकोस. निघ. म्हणजे तुम्ही मला कायमचं कामावरून काढून टाकलं ना? ठीक आहे. काय करावं नाही या पोराचं. घरात काय होत आहेत का मला माझा फोन घेऊन? यार अजून आली कशी नाही? स्वतः निरोप पाठवला आणि स्वतःच वेळेवर आले नाही. बरं कसं बोलू तिच्याशी? नाही नको, नॉर्मलच बोलतो. हे बघा नंदी, वीर किती वीक माणूस आहे तुला चांगलंच माहिती आहे. यापुढे पण तू तुझ्यावर अन्याय करतच राहील. त्यामुळे हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू जशी आहेस तसं मी तुला स्वीकारायला तयार आहे. माझ्याशी प्लीज लग्न कर. हे बघ, लग्न झाल्यावर ना आपण मुंबईला जाऊ. माझ्या आईला खरंच खूप आनंद होईल तुझ्यासारखी जर तिला सून मिळाली तर. यार हे सगळं पाठ तर झालंय, पण ती आल्यावर बोलता येईल का नाही काय? इतका वेळ बोलत होतो, आता ती आली आहे तर लागली छाती धडधडायला. तू खूप सुंदर दिसतेस. सॉरी. कशी आहेस तू? मी झाक आहे. तू कसा आहेस? सध्याशी खूप घाबरलोय. म्हणजे काय बोलायचं आणि कुठून सुरुवात करायची काहीच कळत नाहीये. सॉरी म्हणून सुरुवात करतो. आजपर्यंत माझ्यामुळे खूप त्रास झालाय ना तुला. शक्य असेल तर माफ कर. कबीर, मी तुझं प्रेम धुडकावून तुझ्याशी वाईटच वागले ना. खरं सांगू, मला या संसाराचा वीट आलाय. म्हणजे तात्यांसारखे सासरे असून किंवा ललिता काकूंसारख्या सासूबाई असून नाही रे संसार नीट होत. आणि वीर सुद्धा मला आईचा पदर घेऊन फिरणाराच वाटतो. अगं आहेच तसा तो. आईच्या पदराशिवाय ना तू जगूच शकत नाही. बघ, ललिता आत्याने जर त्याला सांगितलं ना की तुला डिवोर्स दे, तर लगेच डिवोर्स सुद्धा देईल तो. ही जी भांडणं आहे ना, ती तात्पुरती. कबीर, आता
तूच मला यातून काहीतरी मार्ग दाखव, कारण मला मला सुखाने जगायचंय, ज्या सुखासाठी मी इतकी वर्ष धडपडते. आनंदी, मी तुझ्यावर जितकं प्रेम केलंय ना, तितकं प्रेम तुझ्यावर कोणीही करू शकत नाही. कबीर, शक्यच नाहीये. वीरने जे माझ्यासाठी केलंय ना, ते कोणी कधीच करू शकत नाही. अरे, वेळ आली तर तो माझ्या बाजूने उभा राहिलाय, गरज पडली तर राजकारणही केलं. पण तू तू माझ्यापेक्षा खूप हुशार आहेस ना. मग तू जर म्हणत असशील की तो तो खंबीर नाहीये, तर नसेल तो खंबीर. पण पण फक्त माझ्या प्रेमाखातर त्याने जगाला सुद्धा फसवण्याची पर्वा केलेली नाहीये, नाही लाथाडण्याची. ओके आनंदी, डू यू ऍक्सेप्ट वन थिंग, की आपण कोणाच्याही प्रेमात पडू शकतो. काळ्या गोऱ्या, परजातीय परधर्मीय, सिंगल, मॅरिड, कोणाचेही. मान्य आहे तुला? कबीर, जगात काय घडतं हे माहितीये मला, पण शेवटी ज्याच्यावर तुम्ही प्रेम करतात त्याच्यासाठी तुम्ही काय करता हे महत्वाचं असतं ना. कसं आहे ना कबीर, करून दाखवलं ना तरच प्रेम व्यक्त होतं. नुसतं बोलायला काय जातंय. आनंदी, आजपर्यंत मी जितकं काही बोललोय, आत्ता जेवढं काही बोलतोय ना, त्यापेक्षा खूप जास्त प्रेम मी तुझ्यावर केलंय. मला जगाची पर्वा तेव्हाही नव्हती आणि आताही नाहीये. आनंदी, मी तुझ्यासाठी लोकांना फसवलं सुद्धा आहे. काहीतरी काय बोलतोस तू? तू कोणाला फसवलंयस? ते महत्वाचं नाहीये, जाऊ दे ना. कबीर, मला माहिती आहे की तू खरंच माझ्यासाठी खूप काही केलं असशील, पण ते मला माझ्या कानाने ऐकायचं. आणि बघ, वीरने एकदा फसवलं ना, तर मला पुन्हा कोणाकडून फसवून घ्यायचं नाहीये. सांग ना. आनंदी, मला तुझा स्वभाव चांगलाच माहिती आहे. तुला हे सगळं जर मी सांगितलं तर तुला अजून त्रास होईल, आणि तो मला नाही द्यायचा आहे तुला त्रास. ठीक आहे, तुला जर माझ्यावर विश्वासच नसेल तर नको सांगूस. पण कबीर, मला खरंच कोणीतरी माझ्यासाठी कधीतरी काहीतरी केलंय हे ऐकायचं होतं, जाणून घ्यायचं होतं. कारण या जगात माझ्यासाठी कोणीच काहीच केलं नाहीये. हे अगं, असं काय बोलतेस? मी तुझ्यासाठी खूप काही केलंय. केलंयस ना? मग सांग ना. आनंदी, नको. कबीर, मला नाही सांगणार का? ठीक आहे, मी तुला सगळं खरं खरं सांगतो. पण मला एक सांग, मी सगळं सांगितल्यावर तू माझ्याशी लग्न करशील? तू सांग ना, तू असं काय केलंयस जेणेकरून मला पटेल की तुझं माझ्यावर प्रेम आहे. मी वीरला तुझ्यापासून तोडलंय. इंजरा पिंजरा रे, इंजरा पिंजरा रे.
आम्ही तुला खरं सांगू, तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. मी तुझ्यासाठी जे काही केलंय ना ते कोणीच करू शकणार नाही. कबीर, मला मला नाही खरं वाटत हे. अरे तू तू सांग ना, तू असं काय केलंयस जेणेकरून मला मला पटेल की तुझं माझ्यावर प्रेम आहे. मी वीरला तुझ्यापासून तोडलंय. हो, कारण तू मला हवी होतीस. म्हणजे नक्की नक्की काय केलंस तू? आनंदी, खरं तर ज्या दिवशी मी तुला पाहिलं त्याच दिवशी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. आणि काही झालं तरी मला तू हवी होतीस. जर मी तुझ्यासाठी एखाद्याचा जीव घेऊ शकतो तर मी तुझ्यासाठी माझा जीव सुद्धा देऊ शकतो. आनंदी, आय लव्ह यू. इंजरा पिंजरा रे, इंजरा पिंजरा रे. हे बघ आनंदी, मी तुला आता सगळं खरं खरं सांगितलंय. आता तरी माझ्याशी लग्न करशील? मी तुला खूप सुखात ठेवीन, ट्रस्ट मी. हे बघ, जर मी तुझ्यासाठी एखाद्याचा जीव घेऊ शकतो तर मी तुझ्यासाठी माझा जीव सुद्धा देऊ शकतो. आनंदी, आय लव्ह यू.